आउटर पासून इनर पर्यंत टॅपिंग करायची. आणि आयशॅडो पॅलेट मध्ये कुठला कलर असेल तर तो पण घेऊ शकता लाइटर शेडचा. पण मी जे कलर घेतला आहे तो आपला कंटूर पॅलेट मधनं घेतला आहे. कुठल्या पण कंटूर पॅलेट मध्ये पण तुम्हाला हायलाइट आणि डार्क शेड दोन्ही पण भेटतील. ठीक आहे. आणि फ्लफी ब्रश. आणि याला कशासाठी यूज करायचं, जेव्हा आपण खाली ब्लेंडिंग करतो ना, ब्लेंडिंग कुठला दुसरा कलर वापरत आहोत आणि त्याच्यानंतर व्यवस्थित ब्लेंडिंग करायची आपल्याला, तर याला खाली ब्रशची ब्लेंडिंग करायची. या पॅलेटमध्ये ब्रायडलचे पूर्ण शेड्स आहेत. ब्राऊन फॅमिली, पीच फॅमिली, कोरल फॅमिली. तर याच्यामध्ये पिगमेंट्स पण दिलेले आहेत त्या पद्धतीच्या. तर याच्यामध्ये मी काय आहे, माझ्या लेहंग्यामध्ये डार्क शेड जास्त आहे तर त्या फॅमिलीला उचलून त्याच्यामध्ये मीडियम टू लाईट कलर मी घेणार. आता ब्राऊन फॅमिली आणि पीच फॅमिलीला सोबत जॉईन करून करणार. आणि आता जे मेकअप चालू आहे त्याच्यामध्ये हे दोन फॅमिली जास्त चालतात. ठीक आहे. ब्रशला या पाठीमागच्या साईडला पकडायचा. ठीक आहे. खूप समोरपर्यंत जर टाकत आहात तर खूप हार्श चालेल तो. ठीक आहे. आणि एकदम सॉफ्ट आणि स्मूथ चालला पाहिजे म्हणून या पद्धतीनं वापरायचा. आणि ब्लेंडिंग करताना खूप लाइट हाथ. नीलम, कल जैसे ब्लेंडिंग किया ना, तो जाने से पहले नहीं क्या, एक बार फिर से ब्लेंडिंग करके दिखा देना बेटा मेरे को. क्रीज बघ, आता जवळून घेत आहे मी ब्लेंडिंग. आणि पॉइंटेड ब्रश आहे आणि जवळून पकडत आहे, कारण की मला नाही का ते कलर नाही का उठून दिसले पाहिजे. पॉइंटवर घ्यायचं, एक्स्ट्रा प्रोडक्ट काढून टाकायचं. असं खूप रगडल्यासारखं नको करा. और कभी कभी क्या होता है, स्किन ड्राई रहती है ना तो लाइंस दिखती है, तो हम ज्यादा भी उसमें नहीं क्या पाउडर नहीं डाल सकते. आई शेडो में पाउडर्स नहीं डाल सकते. फिर जब हम पिगमेंट अप्लाई करते तो हमें खींच के ऐसे नहीं कि प्रेस करके पिगमेंट अप्लाई करना पड़ता है, कारण की त्या लाइन्स मध्ये तर गेलं पाहिजे म्हणून व्यवस्थित. मॉडल है और उसका जो कॉस्ट्यूम है वो लाइट है और थोड़ा सा ग्लैम है, तो उसमें जाओ. अगर डहाब की लेंस में जाना चाहते हो तो डहाब की लेंस में आपको क्या, या साईडला जो हा शेप आहे त्याच्या या साईडला डार्क आणि मीडियम दोन्ही पण कलर दिसला पाहिजे. आयबॉलवर मीडियम कलर तेव्हा येणार जेव्हा आम्ही त्याला क्रीज तयार करणार. त्याच्यानंतर आधी ब्लेंडिंगला लाइट कलर, मीडियम कलर आणि डार्क दोन्ही पण दिसला पाहिजे. इसकी जो आंखें है, इसके आंखों में एपिक है वो बाहर निकला है, तो इस पे मैं अगर इस तरह की लेंस अप्लाई करती हूँ, दिख रही है, तो इससे इसकी आंखें और बड़ी लगेंगी. इसीलिए हम इस पे सटल आइज यूज करेंगे.